नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आज तुम्ही पहिल्यांदाच मला कॅमेरासमोर पाहत आहे. आज आपण एक अशी डिश घेऊन आले आहे. त्या डिशचं नाव मी आता सुरुवातीला सांगणार नाही. तुम्ही व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघत राहा आणि आजची डिश आहे ती खूपच स्पेशल आहे. त्याच्या काही टिप्स आणि ती डिश कुठली स्पेशल आहे हे आपण व्हिडिओच्या लास्टला पाहणार आहे. चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, इथे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे ही रेसिपी बनवण्यासाठी. तर इथे मी 1.5 वाटी पाणी घालून घेते आणि यामध्ये आपल्याला 1.25 वाटी त्याच वाटीने साखर घालून घ्यायची आहे. आता साखर सगळे आपल्याला वितळवून घ्यायची आहे. तर पहा, इथे साखर आपली विरघळलेली आहे आणि ते पाण्याला उकळीही आली आहे. आता आपल्याला घट्ट पाक होईपर्यंत, म्हणजे जसा एकतारी पाक असतो तसा नाही आपल्याला तयार करून घ्यायचा, थोडं साठवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतील. गॅसची फ्लेम इथे मिडियम आहे. तर पहा, इथे पाक कसा ओळखायचा आहे, आपल्याला इथे तार बनवू द्यायची नाही. तर पहा, शेवटचे ड्रॉप कसे पडते पहा. खूप लेट पडते पहा. इथपर्यंत असे ड्रॉप पडायला लागले की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ओला खिसलेला नारळ. तर इथे मी 1.5 वाटी साखरेसाठी 2.5 वाटी खिसलेला ओला नारळ घेतला आहे. आता हे आपल्याला पूर्ण पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जोवर हे आटत नाही तोवर पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आपण पूर्ण हे ड्राय करून घ्यायचं आहे. हे 6 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला मीडियम फ्लेमवरती. पूर्ण आपल्याला हे ड्राय करून घ्यायचं आहे. तर पहा, पूर्ण ह्याच्यामध्ये जो पाक होता तो शिजला आहे आणि छान असं ड्राय पण झालेला आहे पहा. आता यामध्ये थोडं आपल्याला कंडेन्स मिल्क घालून घ्यायचं आहे, जास्त नाही. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कंडेन्स मिल्क कमी जास्त करू शकता, पण ही डिश खूप अशी स्वीट खाणाऱ्यांसाठीच आहे, ज्यांना खूप असं गोड आवडतं त्यांच्यासाठी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, अजून इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटं लागणार आहेत आणि ते कंटिन्यू असं मिक्स करत जायचं आहे. आणि किती छान दिसत आहे पहा, खूप छान असं बाइंडिंग पण आलेलं आहे. खूपच छान दिसते डिश आपली ही. आता 1 ते 2 मिनिटं आपण कंटिन्यू हलवत राहणार आहे. आणि आता पहा, किती छान असं झालं आहे. आता इथे पूर्ण असं गोळा केल्यानंतर पहा, पूर्ण मिक्स होत आहे. एक साईडला जसं आपण लाडू किंवा वडी करतो तसं पहा, सेपरेट सेपरेट होत आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आता आपण सेट करून त्याच्यावर मी वड्या पाडून घेतल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. जसं की आपले लाडू असतात त्या शेपमध्ये करू शकता, हुबे गुलाबजामुन असतात त्या शेपमध्ये करू शकता, किंवा मासे वडे आहे ह्या शेपमध्येही करू शकता. आता इथे आपल्याला ही रूम टेम्परेचरवरतीच थंड होण्यासाठी ठेवायची आहे, किमान अर्धा तास. तर पहा, ह्या डिशचं नाव आहे
कुकोडा आणि ही डिश ब्राझीलची आहे. जी गोड खातात त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. आता या ठिकाणी आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत ही डिश बनवताना. तर पहिल्यांदा तुम्ही जर ओला नारळ घेत असाल तर त्याची पूर्ण साल अगोदर ती ब्लॅक कलरची काढून टाकायची आणि मग खिसायचं. आणि जर आपण ओला नारळ घेतला तर 10 ते 15 मिनटं जास्त वेळ लागतो आणि जर इथे तुम्ही सुका खोबऱ्याचा खीस घेतला तर ही डिश तुमची 10 ते 15 मिनिटातच तयार होते. तर सांगितलेल्या टिप्स ह्या नक्की फॉलो करा आणि एकदा ही डिश ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. तर पहा ब्राझीलची स्वीट डिश आहे कुकोडा.